नमस्कार पालकांनो, तर आता RTA जागा या जवळपास संपत आल्या आहेत आणि आपण इथे स्क्रीनवर बघायचं आहे की पहिल्या यादीमध्ये 79,871 जागा भरल्या गेल्या आणि आज 26/5/2026 पर्यंत सायंकाळी 8 वाजेपर्यंत 10,484 म्हणजे एकूण 90,355 जागा भरल्या गेल्या आहेत। एकूण जागा ह्या 1,05,811 आहेत आणि आजपर्यंत 90,355 जागा भरल्या गेल्या आहेत। याचा सरळ अर्थ असा आहे की आता फक्त RTA कडे 15,456 जागा उरल्या आहेत आणि या 15,456 जागांसाठी वेटिंग हे फार मोठे आहे। तरी जे वेटिंगमध्ये आहेत त्या बऱ्यापैकी पालकांना जागा मिळावा अशी मी इच्छा व्यक्त करतो, पण रियालिटी ग्राउंड लेवलला पालकांनो आपणास माहीतच आहे। अशातच पालक कमेंट करत आहेत की सर आम्हाला पुढच्या वर्षी ॲडमिशन घेता येईल का, आणि जर आम्हाला पुढच्या वर्षी ॲडमिशन घ्यायची असेल तर माझ्या पाल्याची जन्मतारीख किती असणार आहे। तर पालकांनो, आज मी आपणास या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की RTA प्रवेश 2027-28 मध्ये जर आपणास आपल्या पाल्यास प्रवेश घ्यायचा असेल तर आपल्या पाल्याची जन्म दिनांक असणारा मी एक चार्ट तयार केला आहे। या चार्टमध्ये जर आपल्या पाल्याची वय बसत असेल तर आपण नक्कीच 2027-28 मध्ये RTA साठी प्रवेश घ्यायला पात्र आहात। तर चला पालकांनो, आपण हा चार्ट बघूया। तर इथे आपण बघायचं आहे इयत्ता पहिलीसाठी इथे वयोमर्यादा 31 डिसेंबर 2027 पर्यंत तिची ग्राह्य धरण्यात आली आहे। तर इथे आपण बघायचं आहे इयत्ता पहिलीसाठी आपल्या पाल्याचा जन्मतारीख ही 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2021 मध्ये बसण्याची गरजेची आहे। तरच आपण RTA साठी 2027-28 मध्ये पात्र असाल। सिनियर KG साठी जर आपणास ॲडमिशन घ्यायची असेल तर 1 जुलै 2021 ते 31 जुलै 2022 तारीख आहे। ज्युनियर KG साठी आपणास जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर 1 जुलै 2022 ते 31 डिसेंबर 2023 ही एज ग्राह्य धरण्यात आलेली आहे। आणि नर्सरीसाठी 1 जुलै 2023 ते 31 डिसेंबर 2024 हा क्रायटेरिया पकडण्यात आलेला आहे। पालकांनो, आपणास माहीतच आहे की यावर्षी RTA ची लॉटरी फक्त इयत्ता पहिलीसाठी झालेली आहे आणि पहिलीसाठी जर आपणास 2027-28 मध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर आपल्या पाल्याची जन्मतारीख ही 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2021 मध्ये असण्याची गरजेची आहे। पालकांनो, आपणास भरपूर मनस्ताप झाला आहे, RTA भरपूर फेऱ्या माराव्या लागल्या आहेत। मी हे पूर्ण समजू शकतो। याच्यासाठीच आता जे पालक पुढच्या वर्षी आपल्या पाल्यास RTA मध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी करत आहेत त्यांनी हा चार्ट बघायचा आहे आणि आपणास यावर्षी अनुभव आला असेलच तर पालकांनो, याच्यानुसार आपण सर्व आपले डॉक्युमेंटची तयारी आत्तापासूनच करायची आहे। कारण RTA ची नोटिफिकेशन ही फेब्रुवारी महिन्यामध्ये निघते, म्हणजेच आपणास बराचसा कालावधी आहे। या कालावधीमध्ये आपण जो आत्ता एक्सपिरियन्स बघितला यातून काही धडा घेऊन पुढची तयारी करायची आहे की जेणेकरून आपल्या पाल्यास 2027-28 मध्ये RTA ची सीट मिळू शकेल। तर पालकांनो, हा एक चार्ट होता की आपणास समजावून सांगण्याचा की 2027-28 मध्ये आपण जर पात्र आहात का चेक या चार्टमधून आपण करायचं आहे। आणि जर माझा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास माझ्या चॅनलला शेअर करायचा आहे, लाईक करायचा आहे आणि सबस्क्राईब पण करायचं आहे। आणि जर या व्हिडिओबद्दल आपणास काही शंका आपल्या मनामध्ये असतील तर मला रिप्लाय करायचा आहे। आपणास कमेंटद्वारे लगेचच उत्तर देण्यात येईल। धन्यवाद, थँक्यू।